ताई 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 काय झालं? हा तू एवढी घाबरली का? तू ऑडिशनला गेली होतीस ना? मग तिकडे काही झालं का? ताई देऊ ऑडिशन शांत हो शांत हो. हे बघ इकडे येऊन बस. काय झालं सांग मला. ये. अगं ताई ताई काय झालंय ताई. लीला काय तू रेवती लीला काय झालं? आजी अहो आजी लीला आई आत्ता जस्ट घरी आल्या आणि खूप रडत होत्या आणि घाबरलेल्या पण वाटल्या मला. काय झालं माहिती नाही पण खूप भयंकर काहीतरी घडलंय असं वाटतंय. अरे देवा असं झालंय का? चल आपण दोघी बघूया काय झालं. तू जरा अभिरामला फोन लाव बाळा. वहिनी पहिल्याच ऑडिशन नंतर एवढा ड्रामा. आता रिजेक्ट झालं म्हटल्यावर ड्रामा तर होणारच ना वहिनी. पण बरं झालं पहिल्याच ऑडिशनला रिजेक्ट झालं ना. खरंच बरं झालं. नाही मला नाही वाटत हे रिजेक्शनमुळे झालंय. प्रकरण मला सिरियस वाटतंय. हॅलो एजे. वाह भावेश, क्या बात है. काय काम केलंय यार. एवढा आनंद मला आयुष्यात कधीच झाला नव्हता. गुड वर्क. ठरलेल्या अमाऊंट पेक्षा 5 लाख जास्त पाठवलेत. थँक्यू सर थँक्यू. हा सर अजून काय काम असेल तर आपल्याला नक्की सांगा जा. अरे तू तर माझ्या कामाचा माणूस आहेस. तुला असा कसा सोडेल. थँक्स. ताई लीला लीला बाळा दार उघड ना. ताई ताई दार उघड प्लीज. लीला ताई प्लीज दार उघड. आमच्याशी बोल तरी. काय झालंय सांगतेस का? लीला प्लीज दार उघड. ताई अगं उघडून बोल तरी ना आमच्याशी. हा उघडत नाही अभिराम. काय झालंय? लीला दरवाजा उघडत नाहीये. कधीपासून आम्ही दार ठोठावतो आतून बंद करून बसली. हे जे ताई ऑडिशनवरनं आली तेव्हा खूप घाबरलेली होती. खूप रडत होती. मी विचारलं काय झालं पण ते थेट रूम मध्येच निघून आली. लीला एक मिनिट. लीला लीला दार उघड. लीला हे बघ काय झालंय सांगशील मला. बोल माझ्याशी. लीला लीला उघड ना दार. लीला लीला हे बघ मी आलो इथे. आपण बोलूया एकदा. दार उघड प्लीज. अभिराम भीती वाटते. का उघडत नसेल ती दार. लीला दरवाजा उघड. अभिराम तुझं काही बोलणं झालं होतं का तिच्यासोबत? आधी काही बोलला होतास का तू तिच्यासोबत? काही नाही का काही उघडत नाहीये दार. आई रेवती आईला खाली घेऊन जा प्लीज. आई मी बघतो. मी बोलतो तिच्याशी. बहुतेक माझ्याशी एकट्याशी बोलायचं असेल तिला. रेवती घेऊन जा पटकन प्लीज. लीला दार उघड. आता मीच आहे फक्त. लीला कमॉन ओपन द डोर. लीला 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 तुला माझी शपथ आहे प्लीज दार उघड. लीला आय एम वरीड नाउ. प्लीज दार उघड. लीला आजी 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 वर काय झालं? लीलाही का रडत होत्या? दार उघडलं का त्यांनी? नाही ग. एजेनी हाक मारूनही दार उघडलं नाही. पण झालंय काय? कोणी काही बोललं का त्यांना? का सेटवर त्यांचा कोणी अपमान केला असेल किंवा त्या रिजेक्ट झाल्या असतील म्हणून त्या अपसेट झाल्या. किंवा त्याही पेक्षा काही वाईट घडलं असेल का? आणखी काय वाईट होणार वहिनी? काही सांगता येत नाही ग. आजी 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 तुम्ही बस. आजी रेवती पाणी आण. आजी आजी काय झाले. तिला काय झालंय? तिला काय झालंय? का रडते तू?
लीला तू कापतेस का? लीला काय झालंय सांगशील मला प्लीज? लीला प्लीज 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 बोल काय झालंय? लीला लीला मला प्लीज सांग काय झालंय? लीला तुला माझी शपथ आहे सांग. लीला टेल मी काय झालंय? लीला काय झालंय? मी बोल. ऑडिशन हं? लीला काय आपण बघूया का तुमचा प्रोफाईल? तर ते काय मासच नाही मिळत, त्यासाठी काहीतरी खास एफर्ट्स करावे लागतात. रिलॅक्स. कोणी आहे का? बसताय तुम्ही, घाबरताय. मला नाही करायचंय तुमच्या फिल्म मध्ये. बोल, बोल, कोणी बोल. आहे का बाहेर? चल चल लीला. लीला चल माझ्या बरोबर. कुठे? चल चल. देवा, का नेहमी लीलाचीच अशी परीक्षा घेतोस? नेमकं काय झालंय तिला? काही कळत नाहीये. आजी आजी हे जे आहेत ना ताई बरोबर, हे जे बोलतायत ताईशी, हं, तुम्ही नका ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे ना, ताई आणि तिच्या पार्टनरचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. हं, त्यामुळे तो काहीही होऊ देणार नाही ताई. साहेब, हा. त्या मुलीनं पोलीस कंप्लेंट केली तर? अरे येड्या, अशी कुठली पोरगी पोलीस कंप्लेंट करत नसती. तू बिंदास कॉन्टॅक्ट कर बाकीच्या पोरींना. ये चांगलीच सुटून गेली होतीस माझ्या तावडीतनं. स्वतःच परत आलीस ना. आता बघ तुझं काय करतो ते. ए, कोण आहेस कोण तू? माझ्या ऑफिसला कसा आलास? तुला माहित नाही आपले खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहेत. काय झालंय? किशोर मेसेज का करत नाहीयेत? कॉलच करते. हा बोल. हॅलो किशोर, काय झालंय? मी किती वेळ मेसेजची वाट बघतीये. तुम्ही पोचलात का एजे आणि लीलापर्यंत? पोचलोय मी इथे. लीलानी जिथे ऑडिशन दिली होती त्या ऑफिसमध्ये ते दोघे जण आलेत आता. पण एक्झॅक्टली काय चाललंय काही कळत नाही. बघ तुम्ही पण काय त्याचा छेडा लावतो. किशोर, एजे ज्या पद्धतीने गेलेत ना इथून, म्हणजे ते खूप चिडून गेलेत. हा, काहीतरी नक्कीच घडलंय. तुम्ही माहिती काढा काय झालं त्याची. एजे आणि लीलाच्या बाबतीतली कुठलीच गोष्ट मी अशीच सोडणार नाही. डोंट वरी, बघतो मी काय करायचं.
याच हाताने माझ्या बायकोला तू स्पर्श केला होतास हा? हिला मारायला एवढं मार केलं आयुष्यभर त्याला लक्षात राहील त्यांनी काय केलंय. मार एवढं मार की विसरायला नको कधी हा. मार हिला. ही मला ऑडिशनचा खोटा मेसेज पाठवल्याबद्दल, ही मला रोलचा आमिष दाखवून कॉम्प्रोमाइजची डिमांड केल्याबद्दल, ही माझ्यावर हात टाकून जबरदस्ती करायचा प्रयत्न केल्याबद्दल. कितीतरी मुली डोळ्यात स्वप्न घेऊन तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांचा गैरफायदा घेता ह्यासाठी. आणि ही एका स्त्रीच्या चारित्र्यावर हात टाकल्याबद्दल. आणि हे माझ्या बायकोला रडवल्याबद्दल. इन्स्पेक्टर आत या आणि घेऊन जायला. चल रे आवला घेऊन जायला. थँक्यू जेसन. नाही लीला, रडू नको. नाही रडायचं ना ना. अगं शांत हो बाळा. हुशार आहेस ना तू. हा माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. डोळे पुस. रडायचं नाही. विकृत माणसं असतात, विकृत. या अशा वाईट विकृत मानसिकतेच्या माणसांना ना स्त्रिया म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटते का? मुलींच्या स्वप्नांचा, त्यांच्या गरजांचा असा गैरफायदा घेतात की माणसं. लाज कशी नाही वाटत या लोकांना. निर्लज्ज. या अशा मुलांमुळेच बायका घराबाहेर सेफ फील नाही करत. लकीली यावेळी बाबा आणि लीला होते. ती नसते तर काय झालं असतं काय माहित. गॉड नोस त्यांनी किती मुलींना असा त्रास दिला असेल. हो ना. हो ना. अशा लोकांमुळे किती मुलींची स्वप्न उद्ध्वस्त झाली असतील. बरं झालं त्या माणसाला शिक्षा मिळाली. खूप बरं झालं. तिला घाबरायचं नाही. आता तू नवीन उमेदीने, नवीन जोशाने पुढच्या ऑडिशन्सची तयारी करायची. ठीक आहे? नाही आजी, हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की लीला आईनी आता ऑडिशन वगैरे द्यायलाच नको. या फील्डचा विचारच करू नये. हो ना. एकतर लोक आधीच या फील्ड बद्दल काय काय बोलतात. त्या फील्डमुळेच आज काय काय घडलंय. त्यापेक्षा नकोच ते फील्ड. असं काहीही होणार नाही. या माणसांना घाबरून काय मुलींनी घरी बसायचं का? त्यात त्यांची काही एक चूक नसताना ज्याची चूक होती त्याला शिक्षा मिळाली. बरोबर बोलतेस आजी. लीलाने उलट आता खूप जोमाने काम सुरू करायला पाहिजे. ताई, तू अशा कोणाला तरी घाबरून घरी बसायची काही एक गरज नाही. बघितलंस ना लीला, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. आता अजिबात काळजी करायची नाही. चल आता तुझ्या ऑडिशन्सची तू नवीन अगदी जोमानं तयारी कर. ठीक आहे? चल. नाही जी, मी कुठलीही ऑडिशन देणार नाहीये. कुठलंही स्वप्न पूर्ण करणार नाहीये. मी तर आता घराच्या पण बाहेर पडणार नाही. आज झालं. माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला. बस. लीला, अगं बाळा ऐक तरी. ऐक बाळा.
सॉरी भावेश, माझं एकदा का काम झालं की मी त्या माणसाशी संबंध ठेवत नाही. आणि एजेंनी जे काही तुझ्याबरोबर केलंय ते तुझ्या कर्माचं फळ आहे. भोग आता तुझ्या कर्माचं फळ. अभि, मला माहितीये तुम्ही आता मला काय सांगणार आहे. हेच ना की झालेलं सगळं विसर आणि नव्याने सुरुवात कर. पण आज जे झालंय ना, तर त्यानंतर पुन्हा एकदा मीटिंगला किंवा ऑडिशनला जायची हिंमत नाहीये माझ्यात. प्लीज मला समजून घ्या. मीरा, मला कळतंय. मला कळतंय तुला काय फील होत आहे. पण एक सांगू असं करून ना, तू त्या नालायक माणसाला जिंकवतेस. त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याची मदत करतेस तू. बरं, मला एक सांग, ही का तुझी पहिली ऑडिशन होती आयुष्यातली? तुला याआधी कधी असा अनुभव आलाय? नाही. याचा अर्थ हा की इंडस्ट्रीमध्ये जशी वाईट लोक असतात कशीच चांगली लोक असतात, राईट? म्हणजे आपण सगळे चांगले एक्सपिरियन्सेस लक्षात ठेवायचे आणि वाईट एक्सपिरियन्सेस विसरून जायचे. आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही आपल्याला फेस करता यायला हव्यात. लिला, मला खूप भीती वाटतेय. परत असं काही घडलं तर जाऊ दे ना, त्यापेक्षा नकोच ऍक्टिंग वगैरे काही. लीला, मला सांग, ऍक्सिडेंटच्या भीतीने आपण रस्त्यावर चालणं सोडतो का? हे बघ, फ्युचरमध्ये काय होणार आहे आपल्याला कोणालाच कळत नसतं. पण जे काय होणार आहे ते तू एकट्याने फेस करू शकशील तेवढं स्वतःला स्ट्रॉंग बनव. तिला स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनव की कोणी तुला हात लावायचं तर दूरच, तुझ्याबद्दल वाईट विचार करण्याआधी तो 100 वेळा विचार करेल. अरे लीला, माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच सहन करणाराही गुन्हेगार असतो. दुसरी गोष्ट, समोरचा चुकला म्हणून स्वतःला शिक्षा करून घेणं ते चुकीचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ते तर तुला कळली असेलच,